लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती महात्मा फुले नगर तहसील परिसर फुलंब्री येथे उत्साहात साजरी करण्यात आली। याप्रसंगी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष तथा फुलंब्री नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले। त्यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण केले आणि अभिवादनपर शब्दात लोकशाहीर साठे यांच्या कार्याचा गौरव केला। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते। शिक्षण घेतले नसतानाही त्यांनी आपल्या लेखणीतून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला। फकीरा, वैजयंती, चिखलातील कमळ या त्यांच्या उल्लेखनीय कादंबऱ्या, तसेच माझी मैना, आवडीचं फूल यासारख्या लावण्यांमधून त्यांनी समाज प्रबोधन केले। ते मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी विचारांनी प्रेरित होते। या कार्यक्रमाचे आयोजन नियोजित अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात करण्यात आले होते। यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये सभापती व नगरसेवक अजय शेरकर, वडोद बाजार सेना प्रमुख तथा उत्सव समिती अध्यक्ष गोविंद पांडेजी, शरद पंडित, गुंजाळ, मिलिंद साबळे, नारायण शेजूळ, मुळे अण्णा, स्मारक समिती संस्थापक अध्यक्ष तथा वीर लहुजी साळवे युवा मंच अध्यक्ष शिवाजी शेजूळ, गणेश साठे, रवी तुपे, ज्ञानेश्वर शेजूळ, भाऊसाहेब शेजूळ, सुखदेव कांबळे, बाबासाहेब उमक, दीपक तुपे, जमाल शेख आदींचा समावेश होता। यासोबतच महिला कार्यकर्त्या शीला शेजूळ, सुमित्रा शेजूळ, नेहा आहिरे, पद्मा शिंदे, शांताबाई शेजूळ, अनिता शेजूळ, मनीषा त्रिभुवन, छाया उमक, ज्योती कांबळे, रंजना प्रधान यांनीही सहभाग घेतला। कार्यक्रमाला समाज बांधव, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जयंती आपण साजरी करत आहोत। या ठिकाणी उपस्थित माननीय आमच्या कमिटीचे अध्यक्ष गोविंद भाऊजी पांडे साहेब हे आपल्याला बोलू शकतो। भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रमुख भाऊ शिरसाट, सर्व व्यासपीठ, आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती। या जयंतीनिमित्त मी सर्व बांधवांना शुभेच्छा देतो। कारण समाज हा याच्यापासून नसतो, समाज माणसापासून असतो आणि समाजात काय करावं लागतं हे अण्णाभाऊंनी एक शिकवण देऊन गेलेलं आहे। 1-1.5 दिवसाची शाळा करणारा माणूस एक एवढे मोठं म्हणजे साहित्यरत्न बनतो। खरंच माणसाला या जगात म्हणजे एक अनुभूती येत, म्हणजे काहीतरी समाजासाठी करून गेलेला माणूस, आणि हे होणं शक्य नसतं, ते परत परत होत नसतं। एक भाग्य लागतं या गोष्टीला, आणि ज्या समाजाचं त्यांनी प्रबोधन केलं त्या समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला। असे अण्णाभाऊ साठे यांना मी पहिले मानवंदना करतो। आणि आज आपल्या फुलंब्रीमध्ये ही जयंती थाटामाटात साजरी होत आहे। समाज कमी असो जास्त असो, परंतु जयंती साजरी करण्याची माणसात प्रवृत्ती असली पाहिजे। आणि शेजूळ भाऊ यांचं मी आता बघतो 14-15 वर्ष आहे, एक कळमळ असते आपल्या समाजासाठी, आपल्या नेत्यासाठी काहीतरी करण्याची, आणि ते स्वतःहून फोन करून 1-8 दिवस तर इतके परेशान असतात की त्यांना आपण जर फोन लावला तर ते फक्त जयंतीविषयीच, दुसरं काहीच बोलणार नाही। ते असं आहे, हे झालं, यांना फोन करायचं राहिला, तुम्ही बोला मी बोलतो, म्हणजे एक तळमळ असणारा माणूस आणि समाजासाठी काहीतरी करणारा। आज आमच्या सकाळी आम्ही जयंती साजरी केली वडोद बाजारमध्ये। एक मुलगा होता दलिकेचा, इतकं सुंदर असं भाषण केलं की असं वाटतं की नाही, समाजात तुमच्या हुशारी भरपूर आहे, फक्त ती जागृत करण्याची आणि पुढे नेण्याची हे पाहिजे। आणि असे जर समाजातून चांगले मुलं आता शिक्षणासाठी तुम्हाला सगळ्या सवलती, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु तिथपर्यंत जाण्याची गरज आहे। कारण एवढ्या सवलती असल्यावर आपण जर मुलांनी जर विचार केला 100% तुमचा अधिकारी झाल्याशिवाय राहणार, आणि होणारच आहे। कारण सगळ्या गोष्टी ना फक्त आपल्याला मनातून निर्माण करायची गोष्ट आहे की नाही, आपण जर विचार केला की माझ्याकडून काहीच होणार नाही, ते होत नसते। सुरुवातीपासूनच जर आपण पहिलीपासून जर विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण दिलं तर तो विद्यार्थी पुढे घडणारच आहे।
आणि सगळ्या गोष्टी अशा आहे. आता तो मुलगा एवढा सुंदर बोल, कोणता ग्रंथ लिहिला, काय लिहिलं, कोणत्या साली लिहिला, म्हणजे असे विद्यार्थी सुद्धा आहेत, असे तुमचे लोक सुद्धा आहेत. मी तुमच्या सर्व समाज बांधवांना खरंच विनंती करतो की आपल्या कलागुणाला पुढे जाऊन एक आपण नुसता समाज आपण मागासवर्गीय असं हे समज न ठेवता आपण सुद्धा काहीतरी चांगलं करू शकतो. अण्णाभाऊ यांनी जे नाव कमवलं अशातला एखादा आपला सुद्धा आपलं नाव कमवू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं 105वी जयंती आत्ताच आपण या ठिकाणी सांगितली. त्या निमित्तानं आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आता मी गोविंद या ठिकाणी बोलत होते आणि त्यांनी सविस्तर असं सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झाला. त्यांनी त्यांच्या समाजातील मुलं कशी पुढे जातात हेही त्यांनी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आणि खऱ्या अर्थानं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 1.5 दिवसाची शाळा केली आणि 1.5 दिवसाची शाळा केल्यानंतर त्यांनी एवढं साहित्य त्या ठिकाणी निर्माण केलं जे लोकहिताचं, लोकउपयोगाचं. ते वाचन जर केलं तर त्याच्यातून माणसाला जीवन जगायचं कसं याची दिशा त्या ठिकाणी मिळते. अशा पद्धतीचं साहित्याचं रचना त्यांनी त्या ठिकाणी केली आणि खऱ्या अर्थानं या समाजाला दिशा देण्याचं काम त्यांनी त्या माध्यमातून केलं. आपण आता या ठिकाणी पहिल्यापासून आता पहिलीचा वर्ग नाही राहिला. आता त्याच्या आधीचे 2-3 वर्ग सुरू झाले की जी काय प्रायमरी वगैरे काय काय हे तर बरोबर आहे ना, एवढे सगळे आता सुरू झाले. तरी सुद्धा आपल्याला एवढं शिक्षण त्या ठिकाणी मिळत नाही. आपण ग्रॅज्युएशन करतो, पोस्ट ग्रॅज्युएशन घेतो आणि एखादं जर कधी अर्ज लिहायला सांगितलं आपल्या मुलाला तर तो अर्ज सुद्धा या ठिकाणी लिहिता येत नाही. अण्णाभाऊंनी 1.5 दिवसाची शाळा शिकून त्या ठिकाणी एवढं साहित्य त्या ठिकाणी निर्माण केलं. आपल्याला कदाचित माहीत असेल, आपल्या सगळ्यांनाच कानावर काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी एक गोष्ट कानावर पडली आणि या भारतामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली या पंतप्रधान असताना त्यांनी या मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिला. या ठिकाणी आपल्या भारतामध्ये बोलणाऱ्या असंख्य भाषा आहेत, परंतु या मराठी भाषेलाच का दिला? तो कशामुळे दिला? म्हणजे ते आपल्याला वाटतं ते आपल्याला बोलता येते म्हणून दिला का, किंवा मग काही वेगळं काही आहे म्हणून दिला का? तर त्याच्या पाठीमागचं कारण आहे की या भाषेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं साहित्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्यातलाच एक हिस्सा आपल्या या अण्णाभाऊ साठेंनी त्या ठिकाणी निर्माण केला आहे. त्यांचा एक हिस्सा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आहे की जेणेकरून त्या मराठी भाषेला ते साहित्यामध्ये एक वाव त्यांनी त्या ठिकाणी मिळवून दिला. आणि म्हणून भारताला सुद्धा, मोदीजींना सुद्धा त्या ठिकाणी या मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा देण्यासाठी हे एक त्याच्यातलं मोठं कारण त्या ठिकाणी घडलं. आणि आपण सर्वांनी त्यांचे आभार व्यक्त करायला पाहिजे की खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंचे आभार व्यक्त करायला पाहिजे की त्यांनी या साहित्य या मराठी भाषेमधून त्या ठिकाणी निर्माण करून दिलं. आणि आता मी त्या विषयामध्ये जाणार नाही जास्त. भाऊंनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा विषय काढला. खऱ्या अर्थानं आता आपण बघायला लागलो, आता हे नाही राहिलं. आता एखादा कुठं कलेक्टर आहे तर त्याचा मुलगा कलेक्टर होतो असं नाही राहिलं. आता कुठला नोकरीवाला आहे त्याला नोकरीच मिळते असं नाही राहिलं, किंवा एखादा व्यवसाय करतो तो व्यवसायच करेल असं त्या ठिकाणी राहिलं नाही. आता सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा सुद्धा मराठी भाषेमध्ये या मराठी शाळेमध्ये शिकून सुद्धा तो त्या ठिकाणी आपल्या MPSCच्या असेल, UPSCच्या असतील या परीक्षा त्या ठिकाणी, या स्पर्धात्मक परीक्षा त्या ठिकाणी पास होतो आणि चांगल्या चांगल्या पदावर आता त्या ठिकाणी हा आपला सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा सुद्धा, मग तो शेतकऱ्यांचा असेल, कामगारांचा असेल, दीन दलित दुबळ्या लोकांचा त्या ठिकाणी त्या कुटुंबातला तो मुलगा असेल तो सुद्धा चांगल्या पदावर त्या ठिकाणी काम करतो. एक उदाहरण आपल्यातलं त्या ठिकाणी एक धनगर समाजाचा मुलगा त्या ठिकाणी आज तो IRS त्या ठिकाणी म्हणून तो त्या ठिकाणी नियुक्त झाला. आणि तो मेंढपाळाचा मुलगा आहे, तो मेंढ्या चारत असताना त्याचा निकाल त्या ठिकाणी आला. त्यालाही तो निकाल माहीत नव्हता, त्याच्या मित्रांनी तो निकाल त्या ठिकाणी सांगितला. याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की हे जे घडतंय आता, तर आपल्या सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा सुद्धा या ठिकाणी प्रगती करू शकतो. आणि याला जर खऱ्या अर्थानं जर कारण नसेल तर त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे सारखे जे महात्मे होऊन गेले यांनी जी दिशा आपल्याला या ठिकाणी दिली त्या माध्यमातून आज हा प्रकार त्या ठिकाणी घडतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि या संविधानाच्या माध्यमातून हे सर्व घडतंय. आणि म्हणून आपण सर्वांनी या जयंती साजरी करतो किंवा पुण्यतिथी आपण वेगवेगळ्या महात्म्यांची साजरी करतो, तर त्या वेळेस आपण खरंच त्याच्या पाठीमागचा आलेख त्यांचा वाचला पाहिजे. त्यांनी काय शिकवण दिली ती आपण आठवण केली पाहिजे आणि त्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालू शकतो का या दिशेने जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. एवढं मी आपण या निमित्तानं जर आपण सर्वांनी घेतलं तर खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंनी जी दिशा आपल्याला दिली त्यांनी केलेल्या कामाचं सार्थक या ठिकाणी होईल. आणि जिथे कुठे असतील आपण सगळे वेगवेगळे हे मानतो आपण, कुठं
तर त्यामध्ये कुठंतरी जिथं कुठं ते असतील तर त्यांच्या आत्म्याला नक्कीच त्या ठिकाणी समाधान मिळेल की मी दिलेलं जे समाजाला दिलं ते दिलेलं समाजाने आत्मसात केलं आणि त्या माध्यमातून समाज पुढे जातोय. त्यांना त्या ठिकाणी सुख झाल्याशिवाय त्या ठिकाणी आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या पद्धतीने आपण करावं अशीच विनंती आपण सर्वांना या ठिकाणी करतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं, माझ्यासोबत सर्वांना या ठिकाणी आम्हाला बोलवलं. शिवाजी आणि मनोज त्यांचे सर्व टीम यांच्या सर्वांचे मी या ठिकाणी आमचा सत्कार केला, त्याबद्दलही आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.